आपण बघणार यस्टरडेज लेक्चर आपण बघितलं आहे थायरॉईड ग्लँड. तर आपण थायरॉईड ग्लँडचे जे डिसऑर्डर आहे रिलेटेड टू थायरॉईड ग्लँड डिसऑर्डर ते आपण टुडेज लेक्चर बघणार आहोत. डिसऑर्डर रिलेटेड टू थायरॉईड ग्लँड. बघा आपण फर्स्ट बघणार आहे हायपर थायरॉइडिझम. मग बघा हायपर थायरॉइडिझम मीन्स ज्या वेळेस थायरॉईडचं जे सिक्रिशन असतं, जे हार्मोनल सिक्रिशन जे असतं थायरॉक्झिनचं, ते जेव्हा इन्क्रीज लेवलला होतं, जेव्हा इन्क्रीज कॉन्सन्ट्रेशन होतं, त्यामुळे कोणते डिसीज होता तर ते आपण बघणार आहे. हायपर थायरॉइडिझम मीन्स इन्क्रीज कॉन्सन्ट्रेशन, इन्क्रीज झालेलं असतं हार्मोनल कॉन्सन्ट्रेशन, दॅट इज अ हायपर थायरॉइडिझम. बघा इट इज अ कॉज बाय इन्क्रीज इन द लेवल ऑफ थायरॉईड हार्मोन. बघा हा जो हायपरथायरॉइडिझमचे जे डिसीज होता तर ते इन्क्रीज लेवल होती थायरॉईड हार्मोनची, त्यामुळे हायपरथायरॉइडिझम डिसीज होतो, डिसऑर्डर होतात. दिस इन्क्रीजेस मेटाबॉलिक रेट, सेन्सिटिव्हिटी, स्वेटिंग, फ्लक्चिन, रॅपिड रेस्पिरेशन, ब्लंजिंग ऑफ आयबॉल्स अँड अफेक्ट्स व्हेरियस फिजिओलॉजिकल ॲक्टिव्हिटीज. बघा जो हायपरथायरॉइडिझम आहे दॅट इज कॉज बाय इन्क्रीज इन द लेवल ऑफ थायरॉईड hormones and these increase metabolic rate, sensitivity, sweating. बघा ज्या वेळेस थायरॉईडचा जो पण हार्मोन आहे त्यावेळेस त्याचं कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज झाल्यामुळे तर काय इफेक्ट्स होता, इन्क्रीज मेटाबॉलिक रेट, बॉडीचा मेटाबॉलिक रेट काय होतो, इन्क्रीज होतो. देन सेन्सिटिव्हिटी होती, स्वेटिंग होती, फ्लक्चिन, रॅपिड रेस्पिरेशन होतं, ब्लंजिंग ऑफ आयबॉल्स अँड अफेक्ट्स व्हेरियस फिजिओलॉजिकल ॲक्टिव्हिटी. ज्या पण फिजिओलॉजिकल ॲक्टिव्हिटीज असतात तर त्याच्यावरती अफेक्ट्स होतो. जो पण डिसऑर्डर आहे थायरॉईड ग्लँडचा हायपरथायरॉइडिझममध्ये जो डिसीज आहे दॅट इज अ ग्रेव्ह डिसीज. बघा ग्रेव्ह डिसीज इज अ एक्सप्लोथॅल्मॅमिक गॉयटर, दॅट इज कॉल्ड ॲज अ एक्सप्लोथॅलेमिक गॉयटर. बघा हायपरथायरॉइडिझम इन अ अडल्ट्स. बघा जो पण हायपोथायरॉइडिझम असतो इन अडल्ट्समध्ये इज अ कॅरेक्टराइज बाय द फ्रॉन्डिंग आयबॉल्स, इन्क्रीज BMR अँड वेट लॉस. बघा जो पण ग्रेव्ह डिसीज आहे तर तो हायपरथायरॉइडिझम मीन्स अडल्ट्समध्ये. बघा इन अडल्ट्स इज कॅरेक्टराइज बाय द प्रोट्रुडिंग आयबॉल्स, देन इन्क्रीज BMRची साईज काय असते, इन्क्रीज होती. देन वेट लॉस होतं, बॉडी वेट काय होतं तिथे लॉस होतं. इन्क्रीज BMR प्रोड्यूस अ रेंज ऑफ इफेक्ट लाईक इन्क्रीज हार्टबीट. BMR इन्क्रीज प्रोड्यूस झाल्यामुळं तिथे काय इफेक्ट होतो, हार्टबीटचं काय होतं, हार्टबीट इन्क्रीज होतं, त्यांचे हार्टबीट इन्क्रीज होता. इन्क्रीज BP, हायर बॉडी टेम्परेचर, नर्वनेस, इरिटेबिलिटी, ट्रिमर ऑफ फिंगर अँड ब्लंजिंग आयबॉल्स. बघा ग्रेव्ह डिसीजचे सिम्पटम्स काय आहे, दॅट इज हायपोथायरॉइडिझम्स इन अडल्ट्समध्ये कॅरेक्टराइज काय त्याचा प्रोट्रुडिंग आयबॉल्स होतं. देन इन्क्रीज BMR आणि वेट लॉस होतं. हे सिम्पटम्स कसले आहे ग्रेव्ह डिसीजचे. इन्क्रीज BMR प्रोड्यूस अ रेंज ऑफ इफेक्ट लाईक इन्क्रीज हार्टबीट, इन्क्रीज BP, हायर बॉडी टेम्परेचर, नर्वनेस, इरिटेबिलिटी, ट्रिमर ऑफ फिंगर्स अँड ब्लंजिंग आयबॉल्स. हे सगळे जे सिम्पटम्स आहे तर हे कॅरेक्टरिस्टिक जे आहे तर हे कशाचे, ग्रेव्ह डिसीजचे. ग्रेव्ह डिसीज इज अ हायपरथायरॉइडिझम. नेक्स्ट आपण बघणार आहे हायपोथायरॉइडिझम. हायपोथायरॉइडिझम इट इज अ कॉज बाय डिफिशियन्सी ऑफ थायरॉईड हार्मोन और रिमूव्हल ऑफ थायरॉईड ग्लँड. हायपोथायरॉइडिझम जो आहे इट इज अ कॉज बाय डिफिशियन्सी ऑफ थायरॉईड हार्मोन. जो हायपोथायरॉइडिझम जे होतं दॅट इज द त्यावेळेस थायरॉईड हार्मोनची काय होतं कॉन्सन्ट्रेशन लेस होतं. इट इज अ कॉज बाय डिफिशियन्सी ऑफ थायरॉईड हार्मोन और रिमूव्हल ऑफ थायरॉईड ग्लँड. Hypothyroidism is caused by deficiency of thyroid hormone or removal of thyroid gland, that is called as a thyroidectomy. त्याला काय बोललं जातं, थायरॉइडेक्टोमी. फर्स्ट आपण बघणार आहे बघा हायपोथायरॉइडिझमचा फर्स्ट जो आहे दॅट इज अ क्रिएटिझम. हायपोसिक्रिशन इन इन्फंट्स लीड्स टू क्रिएटिझम. क्रिएटिन हॅज अ रिड्यूस BMR अँड लो ऑक्सिडेशन. ज्यावेळेस क्रिएटिझम हा डिसीज होतो त्यावेळेस बघा हायपोसिक्रिशन इन फंड्स लीड्स टू अ क्रिएटिझम्स. क्रिएटिन हॅज अ रिड्यूस, क्रिएटिन काय असतं रिड्यूस BMR अँड लो ऑक्सिडेशन.
They are situated because the skeleton falls to grow. They are mentally retarded. काय कॅरेक्टरिस्टिक आहे त्यांची? दे आर मेंटली रिटार्ड, दे शो ड्राय स्किन, थिक टंग, प्रोलॉन्ग neonatal jaundice, lethargy and constipation. This can be treated by early administration of thyroid hormones. The creatine shows stunted physical growth, delay puberty and mental retardation. क्रिएटिझम जो हा हायपोसिक्रेशनचा जो पण डिसीज आहे डिसऑर्डर, तर त्यामध्ये बघा हायपोसिक्रेशन इन्फ्लुअन्स लीड टू क्रिएटिझम्स आणि क्रिएटिन काय करतं? रिड्यूस BMR आणि लो ऑक्सिडेशन होतं तिथे. दे आर शॉर्ट सिच्युएटेड बिकॉज स्केलेटन फॉल्स अँड ग्रो. मेंटली कसे ते रिटार्ड होता आणि त्यांची स्किन जी असते ती कशी असते? ड्राय होती. थिंक टंग, दे प्रोलॉन्ग neonatal jaundice होती त्यांना, दे lethargy and constipations. This can be treated by early administration of thyroid hormones. The creatine shows situated physical growth, delay puberty and mental retardation. That is the characteristic for the creatisms. नेक्स्ट जो हार्मोन आहे नेक्स्ट जो डिसऑर्डर आहे दॅट इज अ मेक्झोडेमा. जो पण हायपोथायरॉइडिझम्समध्ये जेव्हा हायपोथायरॉइडिझममध्ये थायरॉइड हार्मोन जेव्हा डिफिशियन्सी मीन्स तो डिक्रीज कॉन्सन्ट्रेशनमध्ये सिक्रेशन होतो त्यावेळेस तिथं कोणतं सेकंड डिसऑर्डर होती? मेक्झोडेमा. इट इज अ डिफिशियन्सी ऑफ थायरॉइड हार्मोन इन अडल्ट्स. कोणामध्ये होतो? इन ॲडल्ट्समध्ये ज्यावेळेस थायरॉइड हार्मोनचं डिफिशियन्सी होती त्यावेळेस इन अडल्ट्समध्ये मेक्झोडेमा हा डिसऑर्डर अडल्ट्समध्ये बघायला भेटतो. इट इज अ कॅरेक्टराइज्ड बाय अ पिक्युलर थिकनिंग अँड प्युबिनेस ऑफ स्किन अँड सबक्युटेनियस टिश्यू पर्टिक्युलरली ऑफ द फेस अँड एक्स्ट्रीमेट्स. पेशंट लॅक्स अल्टरनेट्स इंटेलिजन्स. द पेशंट सफर फ्रॉम स्लो हार्ट रेट, लो BP, ऑलवेज फीलिंग कोल्ड, लो बॉडी टेम्परेचर अँड रिटायर्ड सेक्स्युअल डेव्हलपमेंट. जो पण मेक्झोडेमा आहे तो कोणामध्ये फाउंड होतो? इन अडल्ट्समध्ये. आणि त्याची कॅरेक्टरिस्टिक काय आहे? पिक्युलर थिकनिंग अँड फ्युफनेस ऑफ स्किन आणि सबक्युटेनियस टिश्यू पर्टिक्युलरली ऑफ द फेस अँड एक्स्ट्रीमिट्स. पेशंट लॅक्स अल्टरनेट्स. देन इंटेलिजन्स काय होतं तिथं? रिटायर्ड होऊन जातं. द पेशंट सफर फ्रॉम स्लो हार्ट रेट. पेशंट जो पण मेक्झोडेमा जो पेशंटचा असतो जो सफर झालेला असतो तो त्यांचा जो हार्ट रेट असतो तो कसा होतो? लो होऊन जातो. आणि BP ऑल्सो लो. ऑलवेज फिलिंग कशी असते त्यांची? कोल्ड. अँड लो बॉडी टेम्परेचर अँड रिटायर्ड सेक्स्युअल डेव्हलपमेंट. इट इज द कॅरेक्टरिस्टिक फॉर मेक्झोडेमा. नेक्स्ट आहे सिम्पल गॉयटर. सिम्पल गॉयटर दॅट इज द आयोडीन डिफिशियन्सी गॉयटर. हा जो हायपोथायरॉइडिझमचा जो डिसीज आहे डिसऑर्डर दॅट इज अ आयोडीन डिफिशियन्सी गॉयटर. आयोडीन इज नीडेड फॉर सिंथेसिस ऑफ थायरॉइड हार्मोन. आयोडीन कशाची नीड असते? सिंथेसिस ऑफ थायरॉइड हार्मोन. इफ देअर इज अ डिफिशियन्सी ऑफ आयोडीन इन द डाईट इट कॉजेस एनलार्जमेंट ऑफ थायरॉइड ग्लँड लिडिंग टू सिम्पल गॉयटर. ज्यावेळेस आयोडीनचं कॉन्सन्ट्रेशन बॉडीमध्ये लेस कॉन्सन्ट्रेशनमध्ये प्रेझेंट जर असलं तर त्यावेळेस काय होते? आयोडीनच्या डिफिशियन्सीमुळं गॉयटर हा डिसीज प्रोड्यूस होतो. बघा, इफ देअर इज अ एफिशियन्सी ऑफ आयोडीन इन द डाईट इट कॉजेस एनलार्जमेंट ऑफ थायरॉइड ग्लँड. तिथं काय होती? थायरॉइड ग्लँडची एनलार्जमेंट होती. त्याची साईज काय होती? थायरॉइड ग्लँडची इन्क्रीज होऊन जाते. टू सिम्पल गॉयटर. त्याला काय बोललं जातं? सिम्पल गॉयटर. दिस डिसीज इज कॉमनली इन हिली एरियाज. हा जो डिसीज होतो तो दॅट इज अ कॉमन इन अ हिली एरियाज. ॲडिशन ऑफ आयोडीन टू टेबल साल्ट्स प्रिव्हेंट दिस डिसीज. साईज ऑफ द थायरॉइड ग्लँड इज इन्क्रीज बट टोटल आउटपुट ऑफ थायरॉक्सिन इज डिक्रीज. बघा, हा जो डिसीज आहे दॅट इज अ ॲडिशन ऑफ आयोडीनचे टेबल साल्ट प्रिव्हेंट दिस डिसीज. आणि साईज जेव्हा थायरॉइड ग्लँडची इन्क्रीज होती बट त्याचा जो आउटपुट असतो थायरॉक्सिन काय असतो त्याच्यामध्ये पूर्ण टोटली डिक्रीज झालेला असतो. दॅट इज अ सिम्पल गॉयटर. आणि एक थायरॉइड हायपोथायरॉइडिझममध्ये नेक्स्ट आहे कॅल्सिटोनिन. कॅल्सिटोनिन जो आहे इट इज अ सिक्रेटेड बाय द सी सेल्स. इट इज अ रेग्युलेट कॉन्सन्ट्रेशन ऑफ कॅल्शियम अँड फॉस्फरस इन द ब्लड.
It is under feedback control of plasma calcium concentration in the plasma. It is secreted when concentration of calcium rise in the blood. It lowers concentration of calcium and phosphorus in the plasma by decreasing their release from the bones and accelerating the uptake of calcium and phosphorus by the bones. हा जो कॅल्सिटोनिन असतो दॅट इज अ प्रेझेंट कोण सिक्रेट करतं सी सेल्स आणि दॅट इज अ रेग्युलेशन काय वर्क आहे त्याचं कॉन्सन्ट्रेशन ऑफ कॅल्शियम अँड फॉस्फरस इन द ब्लड रेग्युलेशनचं वर्क करतं. Then it is under feedback control of a plasma calcium concentration in the plasma. It is secreted when concentration of calcium rise in the blood. It lowers concentration of calcium and phosphorus in the plasma by decreasing their release from the bones and accelerating the uptake of calcium and phosphorus by the bones. That is the हे हायपोथायरॉइडिझमचे काय डिसऑर्डर्स आहे. फर्स्ट क्रिएटिझम, देन मेक्झोडेमा आणि सिम्पल गॉयटर्स. तर हे सगळ्या काय डिसऑर्डर कसले आहेत थायरॉइड ग्लँडच्या. थायरॉइड ग्लँडमध्ये हायपोथायरॉइडिझम आणि हायपरथायरॉइडिझमचे डिसऑर्डर बघायला भेटतात. हायपरथायरॉइडिझम मुळे कोणता डिसीज बघायला भेटतो ग्रेव्ह डिसीज. आणि हायपोथायरॉइडिझममध्ये आपल्याला मेक्झोडेमा, क्रिएटिझम, सिम्पल गॉयटर हे सगळे डिसऑर्डर बघायला भेटतात.